प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे। कोरटकरचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे। सध्या प्रशांत कोरटकरचा कळंब कारागृहामध्ये मुक्काम आहे। मुंडन आणि भोळ्या काढत महिलेचं विद्रुपीकरण करण्यात आलेलं आहे। सोलापूरच्या बार्शी शहरामध्ये ही धक्कादायक घटना घडली। चारित्र्याचा संशय आणि कौटुंबिक वादातून नवरा, नणंद आणि मेहुण्याने पीडित महिलेला जबर मारहाण केली आणि याबाबत पीडित महिलेने बार्शी शहर पोलिसात तक्रार केली, पण अद्याप कोणतीही कारवाई झाली नाहीये। कोल्हापूर जिल्ह्यातील 1026 ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे। तर जिल्ह्यातील सरपंच पदाची सोडत येत्या 8 एप्रिल रोजी जाहीर होईल। सर्वसाधारण पदासाठी 604, अनुसूचित जातींसाठी 138, ओबीसी 273 तर